Good morning, students. Today we are going to learn our second rapid reading, which name is Jata Astala. This is a free translation by Shamala Kulkarni of the Bengali poem written by world famous great polymath Gurudev Rabindranath Tagore. स्थूल वाचन 2. जाता असताला. कवी आहेत रवींद्रनाथ टागोर आणि या कवितेचे रूपांतर केलेले आहे श्यामला कुलकर्णी यांनी. हे आहेत आपल्या या काव्यात्मक स्थूल वाचनाचे कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. यांची ओळख करून देणे म्हणजे प्रत्यक्ष प्रकाशालाच मार्ग दाखवण्यासारखे आहे. यांनीच आपल्या देशाचे राष्ट्रगीत लिहिलेले आहे. इन्होंने ही हमारा जो राष्ट्रगीत है जन गण मन वो लिखा है. जाता असताला. आता आपण पाहणार आहोत आपल्या या स्थूल वाचनाचा पाठ परिचय. तर कवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. यांचा जन्म आहे 1861 ते 1941. हे विश्वविख्यात बंगाली महाकवी आहेत. कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ञ आणि मानवतावादी विचारवंत. स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार. यांनीच आपल्या देशाचे जे राष्ट्रगीत आहे ते लिहिले आहे. इन्होंने ही हमारा राष्ट्रगीत लिखा है. जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते म्हणजेच संपूर्ण आशिया खंडामध्ये यांना सर्वप्रथम नोबेल पुरस्कार मिळाला आहे. आशिया खंड में इनको ही सबसे पहले नोबेल पुरस्कार मिला है. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. अनुवादित म्हणजे भाषांतरित, ट्रान्सलेटेड. यांची बरीच पुस्तके ही भाषांतरित झालेली आहेत. जसं की आपण आत्ता जे स्थूलवाचन अभ्यासात आहोत ते देखील श्यामला कुलकर्णी यांनी भाषांतरित केलेले आहे. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांना जगभरात कीर्ती मिळवली. कीर्ती म्हणजे प्रसिद्धी. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. त्यांचे कवी काहिली, संध्या संगीत, प्रभात संगीत, जीवन स्मृती, छेलेबेला, नोबल पुरस्कार विजेता गीतांजली. त्यांचे हे जे काव्य आहे गीतांजली यालाच नोबेल पुरस्कार मिळाला आहे. गीतांजली इस महाकाव्य को ही नोबेल पुरस्कार मिला है. यांसारखे काव्यसंग्रह आहेत विसर्जन, नौकाबुडी, गोरा, चतुरंग आदी कादंबऱ्या, वनफूल,
शैशव संगीत ही खंडकाव्य आहेत. राजा, डाकघर इत्यादी नाटके यांसारखे विपुल लेखन प्रसिद्ध आहे. आता आपण पाहणार आहोत की या स्थूल वाचनाच्या माध्यमातून लेखकांना आपल्याला काय संदेश द्यायचा आहे. प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. म्हणजे मुळात ही जी कविता आहे ती बंगाली या भाषेमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली आहे आणि त्याचे भाषांतर केले आहे श्यामला कुलकर्णी यांनी. श्यामला कुलकर्णी इन्होंने इसको भाषांतरित किया है. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पणती यांच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. तर या कवितेमध्ये कवींनी दोन प्रतीके वापरलेली आहेत, दोन उदाहरणे वापरलेली आहेत. ते म्हणजे सूर्य आणि पणती. सूर्य मतलब सूरज, पणती मतलब छोटा सा मिट्टी का दिया. तर ही दोन उदाहरणे वापरून त्यांना हे सांगायचे आहे की जे कार्य सूर्य या धर्तीवरती करतो, या धरतीला, या पृथ्वीला प्रकाशित करतो, पण सूर्य मावळल्यानंतर त्या काळोखापासून मुक्ती मिळवण्यासाठी पणतीची ही इच्छा असते की तिने सुद्धा या जगाला प्रकाश द्यावा. सूरज तो इस धरती को रोशनी देता ही है, लेकिन जब रात का समय होता है तब छोटा सा मिट्टी का दिया भी ये चाहता है कि वह भी अपने छोटे से कार्य के माध्यम से इस पूरी धरती को प्रकाशित करें. मतलब छोटी सी जान भी कुछ कर दिखाने की क्षमता रखती है. म्हणजेच लहानशी पणतीसुद्धा काहीतरी करण्याची क्षमता दाखवते. तर हा संदेश आपल्याला या स्थूल वाचनातून कवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेला आहे. ही आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिखलेली मूल बंगाली कविता. ये है उन्होंने लिखी हुई असली बंगाली कविता, जिसको कि भाषांतरित किया है श्यामला कुलकर्णी इन्होंने. पहले हम पढ़ेंगे बंगाली कविता को. केले वे मौर कार्य कहे संध्या रवि, सुनिया जगत रहे निरुत्तर, माटीर प्रद्वीप छिले, छे कहिल स्वामी, आमार हे टकू, करीबता अभी. तरी अतिशय छोटीशी अशी कविता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली आहे, पण यातून मिळणारा संदेश मात्र अतिशय जगावेगळा आणि खूप मौल्यवान आहे. छोटी सी कविता लिखी है, लेकिन इसमें से मिलने वाला जो संदेश है वो बहुत ही मौल्यवान है. स्वयं प्रकाशित असा सूर्य स्वयं शक्तिशाली असूनही त्याला सुद्धा चिंतेने ग्रासलेले आहे. त्याला ही चिंता आहे की सूर्यास्तानंतर माझ्याशिवाय या धरतीला प्रकाशित कोण करेल. मतलब कि स्वयं प्रकाशित होकर भी, स्वयं शक्तिशाली होकर भी सूर्य को ये चिंता सताती है कि मेरे डूबने के बाद इस धरती को प्रकाश देने का कार्य कौन करेगा.
तर आत्ताच आपण पाहिले की स्वयंप्रकाशित असणारा सूर्य चिंतेमध्ये आहे. सूर्याची ही चिंता कोणती असेल बरं? पाहूया आपल्या या स्थूल वाचनामध्ये, ज्याचं नाव आहे जाता अस्ताला. जाता अस्ताला सूर्याचे डोळे पाणावले. अस्ताला जाणे म्हणजे मावळणे, टू सेट, डूबना. तर जेव्हा सूर्य अस्ताला जातो म्हणजे सूर्य मावळतो, तेव्हा त्याचे डोळे पाणावतात. डोळे पाणावणे म्हणजे डोळ्यामध्ये अश्रू येणे. सूर्य विचार करतो की जेव्हा माझा अस्त होईल संध्या समयीला, त्यावेळेला या पृथ्वीचे काय होईल बरे? सूरज सोचता है कि जब मैं शाम के समय डूब जाऊंगा तो इस धरती का क्या होगा? जाईन मी जर या विश्वाचे, विश्व जग पृथ्वी, होईल कैसे भले? जर माझा अस्त झाला तर संध्या समयीनंतर या पृथ्वीचे भले कसे होणार? या पृथ्वीला कौन मदद करणार? मेरे डूबने के बाद इस धरती को, इस पृथ्वी को कौन मदद करेगा? इसका भला कैसे होगा? अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा. इथे हा नवीन शब्द आलेला आहे, धरा. धरा म्हणजे पृथ्वी. अंधारामध्ये बुडून जाईल मतलब अंधेरे में डूब जाएगी. कौन डूब जाएगी? लगेच सारी धरा. धरा म्हणजे पृथ्वी. लगेच मीन्स इमिडिएटली, फॉरन. सूर्य विचार करतो की माझ्या अस्तानंतर, मी मावळल्यानंतर ही संपूर्ण पृथ्वी जी आहे ती अंधारामध्ये बुडून जाईल. मेरे जाने के बाद ये पूरी धरती जो है वो अंधेरे में कहीं खो जाएगी. तो कौन मदद करेगा इस धरती को? कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. त्वरा म्हणजे घाई करणे. तो विनंती करतोय, सूर्य आवाहन करतो आहे की माझ्यानंतर कोणीतरी पुढे या आणि ह्या अंधारामध्ये बुडणाऱ्या पृथ्वीला वाचवा. सूरज सबसे निवेदन कर रहा है, विनती कर रहा है कि मेरे जाने के बाद अंधेरे में खो जाने वाली इस पृथ्वी को कोई तो आकर बचाओ. सूर्याचे हे आवाहन ऐकून पणती पुढे येते. ती लहान असूनही तिला आपल्या क्षमतेची जाणीव होते आणि ती सूर्याला काय म्हणते बरे? सूरज का निवेदन सुनकर छोटा सा मिट्टी का दिया आगे आता है. भले वो छोटा है लेकिन फिर भी उसको अपने क्षमताओं का एहसास है, अपनी शक्ति का एहसास है. तो वह सूरज को कुछ बताता है. क्या बताता है देखे जरा. कुणी न उठती ये ना पुढती. म्हणजेच काय की सूर्याच्या एवढ्या आवाहनानंतरही
कोणीही उठून पुढे येत नहीं। मतलब इतनी विनती करने के बाद भी कोई भी उठकर आगे आता नहीं है। ये ना पुढती, पुढती म्हणजे पुढे येणे, मतलब आगे आना। कोणीही सूर्याच्या मदतीला आणि पृथ्वीला काळोखातून वाचवण्यासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करत नाही। धरती को बचाने के लिए कोई भी आगे आने की कोशिश नहीं करता है। कुणास ना शाश्वती, शाश्वती म्हणजे विश्वास, भरोसा। कोणालाही स्वतःवरती विश्वास नाही की खरोखर सूर्याच्या प्रकाशापुढे त्याच्यापेक्षा जास्त शक्ती खरोखर माझ्यामध्ये आहे का? सूरज की रोशनी से भी ज़्यादा सच में इस धरती को अंधेरे से बचाने की ताकत मुझ में है क्या? ऐसा हर कोई सोचता है और कोई आगे आता ही नहीं है। इकडे तिकडे बघत हळूची, पणती ये पुढती। पणती म्हणजे मातीचा दिवा, अथन लैंप, मिट्टी का छोटा सा दिया। इकडे तिकडे बघत मतलब यहाँ वहाँ देखकर। हळूच, हळूच म्हणजे सावकाश, स्लोली। पणती ये पुढती, यहाँ वहाँ देखती है बेचारी। पणती मतलब मिट्टी का दिया, और वो धीरे से आगे आता है। विनम्र भावे, विनम्र भावे म्हणजे नम्रतेने, पोलाइटली। लवून म्हणे ती, लवून म्हणजे झुकून, विनम्रतेने झुकून ती छोटीशी पंक्ति बोलते, वो छोटा सा दिया विनम्रता से झुककर बोलता है, हे तेजोमय भास्करा। तेजोमय म्हणजे प्रकाशित, ब्राइट। भास्कर, भास्कर हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे। सूरज के लिए ये समान अर्थ वाला शब्द है। तो सूरज के निवेदन के बाद छोटा सा मिट्टी का दिया धीरे से आगे आता है। हळूच पणती पुढे येते आणि काय म्हणते पहा बरं। तर अशा प्रकारे छोटीशी पंती सूर्याला म्हणते, हे तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी उजळून टाकीन धरा। या ठिकाणी पणती सूर्याला आश्वासन देते की मम तेजाने, मम म्हणजे माझ्या, तेज म्हणजे प्रकाश, म्हणजे माझ्या प्रकाशाने, मेरी रोशनी से, जमेल तैसी जसे मला जमेल तसे, जसे माझ्याकडून होईल तसे, मतलब जितना मैं कर सकती हूँ उतना। उजळून टाकीन धरा, उजळून टाकणे, प्रकाशित करणे, रोशन करना। धरा म्हणजे पृथ्वी। तर या ठिकाणी पणती सूर्याला आश्वासन देते की हे भास्करा, हे सूर्या, मी खूप लहान आहे, पण माझ्याकडून होईल तितके कार्य मी तुझ्यासाठी नक्कीच करेन। आणि माझ्या भले छोटासा प्रकाश आहे, पण त्या प्रकाशाने ह्या पृथ्वीला जमेल तशी मी उजळून टाकेन, कि मैं बहुत छोटी हूँ। आपके जितना प्रकाश मेरे पास नहीं है, लेकिन मेरी छोटी सी रोशनी से मैं इस पूरी धरती को रोशन करने की कोशिश ज़रूर करूँगी। वच हे ऐकून त्या तेजाचे डोळे ओलावले।
वच, वच म्हणजे शब्द. वच हे ऐकून म्हणजे हे शब्द ऐकून. ये शब्द सुनकर, त्या तेजाचे. तेज हा शब्द इथे वापरलेला आहे सूर्यासाठी. तेज ये शब्द यहाँ पर इस्तेमाल किया गया है सूरज के लिए. वच ते ऐकून त्या सूर्याचे, ये शब्द सुनकर सूरज के, डोळे ओलावले. डोळे ओलावणे, डोळे भरून येणे, डोळ्यांमध्ये अश्रू येणे. हे शब्द, हे वचन ऐकून सूर्याचे डोळे भरून आले. ये बातें सुनकर सूरज की आंखें भर आई. तो खूप समाधानी झाला. तृप्त मनाने, तृप्त म्हणजे समाधानी, तृप्त मनाने आणि रवितो, रवी म्हणजे सूर्य. या ठिकाणी सूर्यासाठी समानार्थी शब्द खूप आलेले आहेत, जसं की भास्कर, रवि, तेज. तर हे सगळे आपल्याला पाठ करायचे आहेत. यहाँ पे सूरज के लिए बहुत सारे समानार्थी शब्द आए हैं जो हमें याद करने हैं. तृप्त मनाने आणि रवितो, समाधानी होऊन तो सूर्य, समाधानी होकर सूरज, झुकला अस्ताकडे. तर तो सूर्य पंथीचे हे शब्द ऐकून अतिशय कृतज्ञ भावनेने आणि समाधानी होऊन मावळतीला झुकला आणि सूर्यास्त झाला. छोटे से दिए के वो शब्द सुनकर बहुत समाधानी होकर, अपनी चिंता भूलकर सूर्य का अस्त हो गया. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी ही कविता श्यामला कुलकर्णी यांनी रूपांतरित केलेली आहे. आणि मूळ कविता आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची. या कवितेतून खूप सुंदर असा संदेश मिळतो आपल्याला की भले आपली शक्ती छोटीशी जरी असेल, पण त्या शक्तीने वेळप्रसंगी आपण फार मोठे कार्य करू शकतो. कि भले हमारी क्षमता किसी वक्त छोटी भी हो सकती है, लेकिन उस क्षमता का सही समय पर इस्तेमाल करके हम बहुत ही बड़ा कार्य कर सकते हैं. तुम्हाला ही कविता नक्कीच आवडली असेल. पुस्तकातून पुन्हा तुम्ही ही कविता मनापासून वाचा. स्वतःची काळजी घ्या. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन पाठासोबत. गुड बाय. टेक केअर.